नमस्कार, मी संदीप डोळे, जयजन गोविंदा पथक. आजची पत्रकार परिषद भरवण्यामागचं कारण असं आहे की काल रात्री उशिरा महाराष्ट्र टाइम्सच्या पेजवर आम्हाला एक बातमी कळाली की विश्वविक्रमाची नोंद अमुक पथकाला देण्यात आलेली आहे. तर त्या विषयावर आम्हाला आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. मुळात विषय असा आहे की 16 तारखेला दहीहंडी झाली. दहीहंडीच्या लगेच 18 तारखेला आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला, इंडियाचे हेड आहेत, त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याजवळ कुठला प्रपोजल आलेला आहे का 10 तारखेच्या बाबतीत. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्या प्रत आमच्याजवळ आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहे. ओके, तर विषय असा आहे की 10 ताराचा विश्वविक्रम कोणत्या निकषावर आधारित दिले गेलेला आहे. त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी 10 ताराचे 3दा अटेम्प्ट केलेले आहेत आणि ते अटेम्प्ट आम्हाला कुठल्या गोविंदा पथकाला कमी, त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाही आहे. तर आम्हाला देखील कुठेतरी न्याय हवा म्हणून आमची ही पत्रकार परिषद आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सगळे निकष, आपला नियम अटी आम्ही चेक केले असता तिथे असं कळलं आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी त्या दिवशी तिथे असणं गरजेचं आहे. त्यांची टीम, त्यांचं तत्त्वे जे काय ते तिथे असणं गरजेचं असतं. परंतु दहीहंडी होऊन 1 महिना झाला. दहीहंडी होऊन 1 महिना झालेला आहे, तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देता येत नाही असं त्यांच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमावलीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. तरीसुद्धा हा रेकॉर्ड कसा आणि कोणत्या गोष्टीच्या आधारावर दिला जातो आहे, त्याचे मागचे काय निकष आहेत ते आम्हाला अजून समजलेले नाही आहेत. आमचं एकच म्हणणं आहे की 2012ला जयजन गोविंदा पथकाने सर्वप्रथम 9 ताराचं वर्ल्ड रेकॉर्ड केला. आज त्याच मैदानात देखील जयजन गोविंदा पथकाने 10 तार लावलेले आहेत. मग एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय हे का आणि कशासाठी? आम्ही बरेच प्रयत्न केले परंतु आम्हाला याचं उत्तर मिळत नाही आहे. आम्ही निखिल शुक्लांजीशी पण संवाद साधला पण त्यांचा रिप्लाय आम्हाला मिळाला नाही आहे आणि कुठेतरी या गोष्टी आम्हाला न पडण्यासारख्या आहेत. आम्हाला कुठेतरी अन्याय केला जातो आहे. तर पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की जर तुम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड द्यायचंच असेल तर सार्वजनिकरित्या प्रत्येक मंडळाला आवाहन करा आणि स्पर्धा ठेवा. त्या स्पर्धा असेल तर ठीक आहे, मग त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमची क्षमता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. दहीहंडी दिवशी उत्सव असतो, सण असतो आणि त्या दिवशीचे दिवसभरामध्ये काही मंडळ काही ठिकाणी जातात, त्यांना इकडे तिकडे जायला वेळ होतो. परंतु जर तुम्ही आम्हाला जाहीर आवाहन करून सांगितलं गेलं असतं की इथे वर्ल्ड रेकॉर्डचं प्रतिनिधी आहे, तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखवा, तर आम्ही देखील तिथे उपस्थित राहिलो असतो आणि आम्ही रेकॉर्ड दाखवलं असता. परंतु तसं झालं नाही. ते का आणि कशासाठी होतं आहे ते आम्हाला अजूनही कळलेलं नाही, समजलं नाही आहे. तर याचं उत्तर आम्हाला मिळायला हवं. आम्ही कुठल्याही गोविंदा पथकाच्या यशाला कमी लेखत नाही आहोत, परंतु आमच्यावर अन्याय होतो आहे म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतलेली आहे. ज्यावेळी त्यांनी थर लावले होते तसेच थर तुम्ही देखील लावले होते. मग काय वाटतं, तुम्ही प्रोसेसमध्ये होतात का किंवा तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत पोहोचलेले होतात का? त्यांच्या पद्धतीने तुमची प्रोसेस काय होती? हो, नक्कीच आम्ही तीच प्रोसेस समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की जर 10 थराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जात आहे तर कुठल्या निकषाच्या आधारित आहे, ते कोणत्या गोष्टीवर दिलं जातं आहे. जर तुम्ही उंचीने देतात, वजनाने देतात, काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असतील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या, त्या तुम्ही तपासून घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवा दोन्ही मंडळामध्ये आणि मग निकष उत्तर द्या ना तुम्ही. की तुम्ही संपर्क साधला होता का? हो, आम्ही निखिल शुक्लांजीशी संपर्कात होतो. 20 तारखेला आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला होता. त्याचे ईमेल्स आमच्याद्वारे आहेत, आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत. आणि त्यांनी आमच्याकडे वेळ मागितला की हप्ताभराचा वेळ द्या, मला सगळ्यांशी चर्चा करावी लागेल लंडनला. तर ते चर्चा केल्याच्या नंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकू. आम्ही त्यांना वेळ दिला. आता 20 तारीख आणि आज तारीख आहे 4. तर कुठेतरी या गोष्टीची तफावत आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसते आणि कुठेतरी गोडगंबल आहे या गोष्टीचं असं आम्हाला वाटतं आहे आणि हा थेट आमचा आरोप आहे. तर आम्ही फॉलोअप घेत असताना आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं की
दुसऱ्या कुठल्याच आयोजकांचं किंवा कुठल्याच मंडळांचं 10 थरासाठी प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. मग तसं असताना हे अचानक मधीच 10 थरचा रेकॉर्ड दिला जातो आहे, आम्ही अजून संभ्रमात आहोत. तर ते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि वाटल्यास तुम्ही मीडिया म्हणून मुंबईचे आपला इंडियाचे जे हेड आहेत निखिल शुक्ला त्यांना हे प्रश्न उत्तर विचारावे. दुसरा एक प्रश्न विचारला वाटतो, ज्या वर्षी म्हणजे काही कोविडच्या आधी जेव्हा कोविड सुरू होता त्यावेळी देखील एक वाद दिसून आला होता. त्यावेळी देखील बातम्या आलेल्या होत्या की कुठे ना कुठे संस्कृती प्रतिष्ठानमधून काहीतरी हे झालेलं आहे. पण या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे राजकारण वाटते आपल्याला किंवा काही याच्यामध्ये मुद्दाम केला असं वाटतं आपल्याला? हो, निश्चितच. आम्ही इतकी वर्ष बोललो नाही, कारण आम्ही खेळाडू आहोत आणि आम्ही खेळाडू संघ बनवण्याचा आम्ही हा विचार करत असतो. परंतु प्रोच्या माध्यमात झालेलं आम्ही दुर्लक्ष केलं. पण आता जे होतं आहे ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे, कारण 10 थर ही साधी गोष्ट नाही आहे आणि कोणत्या गोष्टीच्या आधारित हे प्रमाणपत्र दिलं जातं आहे त्याचं उत्तर आम्हाला नक्कीच मिळालं पाहिजे. तुम्ही पुन्हा प्रतिनिधी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात, त्यांना ही तक्रार किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही तीन वेळा 10 थर जे लावले त्याची तुम्ही त्यांना नोंद करून घ्यायला सांगणार आहात? निश्चितच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2008 साली संस्कृती हंडीखालीच 2 मंडळांनी 9 थर लावले. परंतु 2012ला जेव्हा सार्वजनिकरित्या आवाहन केलं गेलं की इथे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, तेव्हा सर्व मंडळांनी तिथे सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्याच्यानंतर अंतिम निर्णय जयजन गोविंद पथकाच्या बाजूने लागून आम्ही 9 थर लावले आणि तिथे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तसं काहीसं इथे दिसत नाही आहे. जर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जातो आहे तर त्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते का? जर प्रतिनिधी उपस्थित होते मग आम्ही देखील त्या हंडीखाली 10 थर लावलेत, मग आम्हाला तिथे घेतलं का नाही? आणि आम्ही दिवसभरामध्ये 3 वेळा 10 थर लावलेले आहेत. मग त्याची क्षमता पारदर्शकपणे पडताळणे अत्यंत गरजेचं होतं, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यावेळेस आपल्याकडून सलामी देण्यात आली होती. तरी या गोष्टीचं राजकारण पुढे तुम्हाला प्रोगोवितामध्ये देखील अनुभव आला होता. नंतर आता जे काही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्हाला डावलं गेलं, इथे देखील या राजकीय व्यक्तीकडून प्रभाव टाकला गेला असं वाटतं आपल्याला? नाही, ठाकरे बंधूचा आणि या प्रो झेंडीचा त्यावेळी काही विषयच नव्हता, पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता असं स्पष्टपणे जाणवतं आणि दिसून येतं आहे की निश्चितच जयजवानच्या गोविंदा पथकातल्या खेळाडूंचं कुठेतरी कच्चीकरण व्हावं, ते मंडळ कुठेतरी मागे पडावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाताना आम्हाला दिसत आहे. यामध्ये नेमकं कुणाचं नाव घेऊ इच्छितं, काय सांगायचं? आता नाव तर घेऊ इच्छित नाही, परंतु सगळं हे जग जाहीर आहे की वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या हंडीखाली होतो आहे आणि कसा होतो आहे आणि त्याला कसं प्रमाणपत्र दिलं जातं आहे. आम्ही अजूनही संभ्रमात आहोत. मी अजून एक बोलू? आम्ही चालू वर्षी ज्या दहीहंडीखाली ज्या आयोजकांच्या दहीहंडीखाली आम्ही 10 थर लावले त्या आयोजकांना पण आमची एक विनंती राहील की तुम्ही देखील या गोष्टीला पाठपुरावा केला पाहिजे, कारण हा रेकॉर्ड तुमच्या हंडीखाली देखील आहे. कुठल्या एका विशिष्ट प्रतिष्ठानाखाली 10 थर लागले गेले नाही, तर तुमच्या देखील हंडीखाली 10 थर लागलेले आहे. आणि तुम्ही जे बोलणार तसं होत नसतं. प्रत्येक रेकॉर्ड हा मोजण्यासाठीच असतो. तर ते तुम्ही देखील मुंबईचे हेड जे आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी निखिल शुक्ला त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि जर आव्हानात्मक जर तुम्ही निर्णय देत असाल तर एक स्पर्धा ठेवा. तुम्ही बोला असेल उद्या पुढे 1 हप्त्याने जर देत असाल तर आम्ही तेव्हाही 10 थराचा रेकॉर्ड करायला तयार आहोत, पण हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.